हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे दही, जे की होममेड आहे, घरी बनवलेलं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आणि मस्त असं बघा दही एवढं भारी आणि दगडासारखं असं थिक बनणार ते दही। तर हे मी कमी वेळेमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणजे 2-3 तासामध्येच मी असं हे बनलेलं हे दही दाखवलंय तुम्हाला। तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि खूप छान बनेल। 101% कुठलंही खराब होणार नाही, काहीही होणार नाही। तुम्ही नक्की ट्राय करा। उद्या महाशिवरात्री आहे, तर आजच बनवा। तर मी आजच रेसिपी ही टाकणार आहे, तर म्हणजे आजच बनवलंय ना आजच टाकणार आहे। तर इथे ना मी काय केलंय की 1 लिटर फुल फॅट असं दूध घेतलंय, जे की म्हशीचं आहे आणि याला चांगलं 5 ते 7-8 मिनिटं याला चांगलं मी उकळू दिलंय। एकदम म्हणजे 1 लिटर होतं ना ते, तर थोडंसं कमी झालंय बघा, 1 ते 2 कप कमी झालंय आणि चांगलं उकळून घ्यायचंय आणि असं थंड करून, जास्त थंड नाही करायचंय, म्हणजे जेव्हा तुम्ही बोट टाकसाल ना तर ते जळणार नाही, असं इथपर्यंत असं थोडंसं कोमट असं ठेवायचंय। तर इथे ना मी काय केलंय की 2 चम्मच दही घेतलंय, जे इर्जन बोलतो आपण त्याला, की जे माझ्याकडे पहिलेच दही होतं। जर तुम्ही जसं कडक दही घेणार ना तर तसंच तुमचं दही बनणार, आणि जर का इर्जन तुम्ही पतलं जर का घेतलं तर ते दही पतलंच होणार। तर इर्जन घेताना कधी पण त्याच्यातलं पाणी जे आहे ते गाळून तुम्ही त्याच्यामध्ये 2 चम्मच ऍड करायचे। तर इथे ना मी एक सिक्रेट टिप्स तुम्हाला पहिले पण दाखवलेली आहे, पण आज पण दाखवणार आहे। इथे ना कुठलं पण मिल्क पावडर तुम्ही घेऊ शकता। तर इथे काय करायचंय, 1 चम्मच 1 टेबलस्पून तुम्हाला मिल्क पावडर घ्यायचंय आणि याला दुधामध्ये चांगलं असं मिक्स करायचंय, जेणेकरून जे दही आहे ना आपलं मस्त थिक बनतं बघा। तर तुम्ही बघितलंच आहे दही किती छान बनलेलं आहे। तर इथे प्रोसेस मी दाखवतीये तुम्हाला। तर इथे पहिले इर्जन ऍड करायचे, मिक्स करून घ्यायचे हळूवारपणे आणि त्याच्यानंतर आपल्याला मिल्क पावडर जे मिक्स केलंय ते आपल्याला ऍड करायचंय। आणि याला ना मी काय करणार आहे की थोडा वेळ ना, म्हणजे तुम्ही जेव्हा बनवसाल ना तर संध्याकाळी बनवा आणि सकाळपर्यंत तुम्हाला तयार होऊन जातं बघा। तर मी इथे दुपारी बनवलं होतं 12 वाजता आणि 2 वाजता मी तुम्हाला काढून दाखवलंय, म्हणजे 2 वाजताच काढून दाखवलंय। तर तरी 2-3 तासामध्ये माझं दही बनलं होतं बघा। तर रात्रभरामध्ये किती कडक दही बनेल याची तुम्ही विचार करू शकता। तर इथे ना मी काय केलंय, एक टॉवेल घेतलाय आणि त्या टॉवेलमध्ये मी ते पॅक करून ठेवणार आहे 2-3 तासासाठी, आणि म्हणजे संध्याकाळपर्यंत मी त्याला त्या टॉवेलमध्ये ठेवणार आहे। आणि मग नंतर जेव्हा आपलं दही तयार होईल त्याच्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर अशा प्रकारे ना कुठलाही तुम्ही कपडा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये चांगलं असं पॅक करून ठेवायचंय। तर हे बघा, करेक्ट इथे 3 तास झालेत बघा, म्हणजे 2-2.5 तास झालेत, मी तुम्हाला दाखवतीये। तर किती मस्त असं दही बनलंय बघा, तुम्ही बघू शकता। बघा किती छान अशी मस्त कडक लेअर आली त्याच्यावर। मी याच्यावरचं साय वगैरे काहीही काढलेलं नाहीये याच्यातलं, आणि जेव्हा उकळताना थोडं पण पाणी ऍड नाही करायचंय, तसंच त्याला उकळू द्यायचंय। बघू शकता तुम्ही 2-2.5 तासामध्येच किती छान असं दही बनलंय बघा। तर तुम्ही नक्की ट्राय करा। उद्या महाशिवरात्री आहे, परत बोलले मी आता। तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा, जे पण व्हिडिओ बघत असेल ते त्यांना। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक तर कराच करा एवढं। तर इथे ना मी काय करणार आहे, जे आता दही माझं बनलेलं आहे तर मी याला रात्रभरासाठी मस्त असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि उद्या खाणार आहे। याला साबुदाणा वडा जे तुम्ही बनवसाल त्याच्यासोबत खायचंय। तर स्वस्त रहा, मस्त रहा आणि चांगलं जेवण करा। थँक्यू, बाय बाय।